शुभ प्रभात, श्री स्वामी समर्थ। तर सर्वात पहिले व्हिडिओ पुढे जाण्याच्या आधी सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या, मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। तर आज आहे माझा बड्डे आणि मी बड्डे कसा सेलिब्रेट केला हे तुम्हाला सांगते आहे। जास्त वेळ न घालता मी सांगते आहे। तर आली आहे मी मंदिरात। तर हे कोणतं मंदिर आहे पुणेकरांनो? जर तुम्ही पुणेकर असाल तर तुम्हाला माहिती आहे हे कोणतं मंदिर आहे। तर पुण्यनगरीचे ग्रामदैवत श्री कसबा गणपती मंदिर आहे। तुम्हाला माहितीच असेल, माहिती नसेल तर पाहून घ्या। तर सर्वात पहिले आले मी कसबा गणपतीचे दर्शन करायला पहाटे उठून आणि मी दगडूशेठचंही दर्शन करणार आहे। तर हे बघा, हा मानाचा गणपती कसबा गणपती आहे हा। तुम्ही पण दर्शन घ्या। श्री गणेशाय नमः। तर हे मंदिर एकदम प्राचीन आणि किती सुंदर असं आहे, तुम्ही सुद्धा पाहू शकता। आणि इथे रांगोळीसुद्धा खूप सुंदर अशी काढलेली आहे। अक्षय तृतीयेची रांगोळी आहे ही, पहा किती सुंदर अशी सुबक रांगोळी काढलेली आहे। सर्वांनी एकदा बोला जय महाराष्ट्र। मंदिर पाहू शकता तुम्ही, खूप सुंदर असं आहे। वरणावं तेवढं कमीच आहे। मंदिराचं जुनं बांधकाम आहे। आणि त्यानंतर आले मी नानावाडा येथे। नानावाडा तुम्ही पाहिलेला आहे का? तर पाहून घ्या, नसेल पाहिला तर। मी नानावाडा येथे आलेले आहे, पण इथे व्हिडिओ काढणे आणि फोटो काढण्यास मनाई होती, तरीसुद्धा मी थोडासा व्हिडिओ काढला आहे। तुम्ही पाहू शकता नानावाडा कसा आहे। थोडा तरी व्हिडिओमध्ये मी घेण्याचा प्रयत्न केला आहे, कारण की इथे जे सिक्युरिटी होते ते म्हटले की वरती पण जायला हे नाही आहे, परमिशन नाही आहे आणि फोटो काढायला पण नाही आहे। तरी पण मी काढलेली आहे। बघा तुम्ही, इथे नियम अटी दिलेल्या आहेत। हा आहे नानावाडा। स्वराज्य क्रांतिकारक संग्रहालयसुद्धा इथे आहे। आणि इथे 1ली ते 5वीपर्यंत वरती स्कूल पण आहे, त्यामुळे काही जणांना वरती परमिशन होती, कारण ते त्या स्कूलच्या स्टुडंटचे पॅरेंट्स होते त्यामुळे। त्यानंतर मी गेले दगडूशेठला। दगडूशेठला जायला फारच उशीर झाला आणि दगडूशेठची गर्दीसुद्धा खूप वाढली, कारण की मुलांना सुट्ट्या लागल्या आहेत। मुले सकाळी उठतच नव्हती आणि मग थोडा उठायला उशीरच झाला। नाहीतर दगडूशेठला जायचं म्हटल्यावरती आम्ही पहाटे 5लाच उठतो। तर आम्हाला कसबा गणपती दर्शन घेऊन दगडूशेठला यायला फारच उशीर झाला। म्हटलं चला मुखदर्शनच घेऊया, कारण की ह्याला रांगेत उभा राहायला काही प्रॉब्लेम नव्हता, पण समर समृद्धी सोबत होते आणि ऊनही खूप प्रमाणात होतं, त्यामुळे आम्ही दगडूशेठचं मुखदर्शनच घेतलेलं आहे। पाहू शकता तुम्ही किती गर्दी आहे मुखदर्शनाला सुद्धा। मागच्या साईडने आम्ही रांगेत जायचा प्रयत्न केला, तर 2-3 किलोमीटरची अशी रांग होती, कारण की ज्यांना अक्षय तृतीयेच्या दिवशी दर्शन नाही झालं ते आता नंतर, आणि त्यातल्या त्यात 1 मे महाराष्ट्र दिन असल्यामुळे सुट्टी असते सगळ्यांना, त्यामुळे खूपच रश होता। तर हे झालं दगडूशेठ गणपतीचं मंदिर। गणपतीचं दर्शन तुम्ही सुद्धा तिथून घ्या आणि परत एकदा बोला ओम श्री गणेशाय नमः। त्यानंतर आम्ही तिथून गेलो मंडईमध्ये। मला काही घराला, माझ्या नवीन घरासाठी, देवघरासाठी काही आवश्यक गोष्टी घ्यायच्या होत्या, त्या मी घेण्यासाठी इथं आले होते। मी 2 समई वगैरे अशी पितळेची काही 2-4 भांडी घेतली, ते पण मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवेल काय घेतलं। त्यानंतर मी संध्याकाळी घरी आले आणि घरी माझ्या चिमुकल्यांनी माझं छोटंसं बड्डे सेलिब्रेशन केलं। माझ्या मैत्रिणीही 2-3 जणी आल्या। रात्री यायला उशीर झाला होता म्हणून सगळ्या मैत्रिणी काही आल्या नव्हत्या, 2 जणी आल्या, त्यासुद्धा केक घेऊन आल्या। आणि मग मैत्रिणी, नवरा आणि चिमुकल्यांसोबत मी असं बड्डे सेलिब्रेशन केलं आणि काही फोटोही काढले आहेत, तुम्ही पाहू शकता। ह्या माझ्या मैत्रिणी आहेत आणि तुम्ही व्हिडिओ पाहत असाल तर तुम्हाला खरंच मनापासून धन्यवाद माझं बड्डे स्पेशल करण्याबद्दल। आणि त्यानंतर आम्ही संध्याकाळी आम्ही शंकर महाराज मठामध्ये गेलो आणि म्हटलं चला, समृद्धीचे पप्पा थकतच नाहीत। मला वाटलं दिवसभर मला फिरवून थकले असतील, पण म्हटले नको, आपण शंकर महाराज मठामध्ये जाऊयात, खूप छान असे कार्यक्रम आहेत। त्यानंतर आम्ही शंकर महाराज मठामध्ये आलो। पाहू शकता किती प्रचंड प्रमाणात गर्दी होती आणि कार्यक्रम 8 दिवस आहेत। तुम्ही जर जवळ राहत असाल तर 8 दिवस मस्त कार्यक्रम आहेत इथे, तुम्ही पण जाऊन पाहू शकता आणि आनंद घेऊ शकता। 2 टाईम तिथे महाप्रसादसुद्धा आहे, महाप्रसादाचाही लाभ घेऊ शकता तुम्ही। आणि मंदिरात 8 दिवस कार्यक्रम आहेत, तुम्ही जाऊन मस्तपैकी मंदिरामध्ये कीर्तन वगैरे ऐकू शकता। जवळ असाल तर नक्कीच जा, वेळ भेटेल तर, कारण की आता सुट्ट्याही आहेत, तुम्ही जाऊ शकता। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, जय श्री शंकर महाराज की। बघा किती सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे। तुम्हाला घर बसल्या मी मस्तपैकी कसबा गणपती, दगडूशेठ गणपती आणि शंकर महाराज
यांचे दर्शन दिलेले आहे। तुम्ही तिथून बसल्या बसल्याही दर्शन घेऊ शकता। अशा प्रकारे माझा सिंपल आणि सोबर खूप मला आनंद झाला। माझा बड्डे इतक्या छान प्रकारे झाला। नेहमीच मी बड्डे गिफ्ट घे, हे घे, इकडे फिरायला जा, तिकडे फिरायला जा असं सेलिब्रेट करते, पण यावर्षीचा बड्डे मला हा खूप विशेष असा वाटला, कारण की मला समृद्धीच्या पप्पांनी सकाळी मस्त दगडूशेठचं दर्शन दिलं आणि कसबा गणपतीचंही दर्शन दिलं, त्यामुळे मला मनाला अगदी प्रसन्न वाटलं। समृद्धीचे पप्पा सकाळी बोलत होते आपण नारायणपूरला जाऊ, पण आमच्याकडे फोर व्हीलर नव्हती, त्यामुळे म्हटलं टू व्हीलरवर एवढ्या दूर उन्हाचं नको। समृद्धीचे पप्पा म्हणत होते गुरुवार असल्यामुळे आपण नारायणपूरलाच जाऊ, म्हटलं नको, 4 जण आपण गाडीवरती, एकतर घाटाचा रस्ता आहे, त्यामुळे मी म्हटलं नको। त्यामुळे आम्ही इकडे गेलो आणि खूप सुंदर असं मनाला प्रसन्न वाटलं। त्यानंतर आम्ही तिथून घरी गेलो। तुम्ही पाहू शकता किती सुंदर असं इथे रोषणाई केलेली आहे आणि गर्दीसुद्धा प्रचंड प्रमाणात आहे भाविकांची। तुम्हीही जर जवळ राहत असाल तर मी तुम्हाला खरंच सांगते, तुम्ही नक्की जा, तुम्हालाही खूप छान वाटेल। तर परत एकदा श्री शंकर महाराज की जय असे बोलून आपण व्हिडिओला पुढे वळूया। तर आम्ही इथे थोडासा व्हिडिओ बनवला आणि फोटो काढायला काही जागाच नव्हती, तुम्ही पाहू शकता। आणि अशा रशमध्ये समृद्धीचे पप्पा फोटो काढायला त्यांना आवडत पण नाही, बोलतात भाविकांची गर्दी आणि तिथे आपण स्वतः फोटो काढून त्यांना डिस्टर्ब कशाला करायचं। त्यानंतर आम्ही महाप्रसादाचा लाभही घेतला आणि इतकी गर्दी होती तरीसुद्धा इतकं व्यवस्थित मॅनेजमेंट होतं इथे, पाहू शकता तुम्ही। असं एक कोणत्याही भाविकाला त्यामध्ये अडचण नाही झाली महाप्रसाद घ्यायला वगैरे। महाप्रसाद आतमध्ये सुद्धा होता आणि बाहेरही महाप्रसाद होता, पाहू शकता तुम्ही। विजयस्तंभ किती सुंदर असा दीप आहे हा। तुम्ही नक्कीच जवळ असाल तर परत मी तुम्हाला सांगते, कारण की इतकं सुंदर सोहळा आहे हा 8 दिवसाचा, त्यामुळे मी तुम्हाला परत सांगते की जवळ असाल तर नक्की भेट द्या। आता परत नाही सांगणार, तुम्ही म्हणताल तेच काय परत सांगते आहे। आणि त्यानंतर आम्ही आमच्या घरी निघालो। आणि हो यूट्यूब फॅमिली, तुम्हालाही मनापासून धन्यवाद, तुम्ही सर्वांनीही मला विश केले आहेत। चला व्हिडिओ आता संपवते। श्री स्वामी समर्थ, भेटूया नेक्स्ट व्हिडिओ। आणि हो, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉनला क्लिक करा। बाय बाय।